ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000त। आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर। आम्ही पंख पसरुनी उंच झेप घेतली, भरभराट आणली, बेसनवी गाठली, शिक्षणा सुरुजवली, उद्योगास फुलवली, कष्टाने घामाने पायवाट शिंपली। आता ध्येय गाठायचं हाय, थांबायचं नाही, अर्ध्यात मतदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय, अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण तन मन धन विसरून झुंजायाला, आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही देशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे। उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावलाय। अहिल्यानगरच्या नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली असून भाजपचे माजी खासदार सुजय विखे देखील संग्राम जगताप यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत। सावेडी परिसरातील श्रीराम चौकातून संग्राम जगताप आणि सुजय विखे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली होती। यावेळी या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते, तर घोड्यांसह जेसीबीनं फुलांची उधळण करत फटाके वाजवत यावेळी रॅलीचं स्वागत करण्यात आलं। महायुतीचा सर्वे कालच आपण वेगळ्या वेगळ्या चॅनलच्या माध्यमातून पाहिला। पूर्णपणे बहुमताकडे महायुती चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की आज अहमदनगर शहरामध्ये संग्राम भैयांच्या माध्यमातून जे विकास कामं झाले, आम्ही दोघांनी मिळून केले, त्याचं फळ त्यांना 100% मिळेल। मलाही लोकसभेमध्ये जनतेने या ठिकाणी प्रेम दिलं होतं, पण त्यापेक्षा अधिक प्रेम आमदारांना मिळेल आम्हाला विश्वास आहे। आणि 50,000पेक्षा जास्त फरकाने आमदार संग्राम जगताप या अहिल्यानगर शहराचे आमदार होते। भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष वचननामा जाहीर करतात, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांना पूर्ण करावं लागणार नाही, कारण की जनता त्यांना कधीच संधी देणार नाही। त्यामुळे ते 3,000 काही ते 50,000 सुद्धा थांबू शकले असते। तुम्ही इतर राज्यांमध्ये हरियाणामध्ये पण ते जिलेबी घालायला लागले होते सकाळी सकाळी, त्यांना जनता कधीच बसवणार नाही। त्यांचे जाहीरनाम्याचे पुस्तकं रद्दीमध्ये विकले जातात नंतर। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काही राहिलेलं नाही। जवळपास 100च्या आतच ही महाविकास आघाडी गुडाळी जाईल, महायुती 200 पार करेल आणि राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप हे या शहराचा विकास पुन्हा सुरू करतील आणि त्यांच्या विकासाच्या माध्यमातून पुन्हा लोकसभेला उभं राहून निवडून येईल ही अपेक्षा मी ठेवतो।